नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत छोट्या काटापासून पाठीमागच्या गळ्याची डिझाइन कशी करायची ते। तर चला पाहूया। हे पहा, अशा प्रकारे मी गळा रुंदी आहे 2.5 इंच। तर मी गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे। गळा आपला छोटाच आहे, 8.5 इंचाचा गळा आहे। तर 2.5 इंचाचा बॉक्स तयार करून घेतला आधी आणि एक क्रॉस तिरकी लाईन मारून घेतली आणि गळा सरळ ठेवलेला आहे। तर पहा, अशा प्रकारे मी गळ्याची डिझाइन तयार करून घेतली। आता आपण कट करून घेऊया। तर मेन फॅब्रिक वरती अस्तरचं कापड ठेवून ते आपण गळा शिवून घेणार आहोत। गळा व्यवस्थित ठेवून घ्यायचा, टाचण्या लावून पॅक करून घ्यायचा, म्हणजे शिवताना अस्तर आणि ब्लाउज पीसचं कापड सरकत नाही। तर गळा आपला व्यवस्थित शिवला जातो। अशा प्रकारे गळा टाचण्या लावून मी त्या गळा शिवून घेत आहे। अस्तरचं कापड ब्लाउज पीसच्या सरळ बाजूवरती ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्याला जेणेकरून तो गळा पलटी करून घ्यायचा आहे। तर आता गळा शिवलेला आहे आणि तो मी कट करून घेत आहे। कॉर्नरला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे। हे पहा, अशा प्रकारे गळा पलटी करून दाब टिप देऊन घ्यायचे। कमरेच्या साईडला टिप मारून घेते आणि साईडच्या पण भागाला पूर्ण टिपा मारून घ्यायच्या। ब्लाउज पीसचं जे एक्स्ट्रा कापड राहतं ते कट करून घेऊया आपण। टक्स मारून घेऊया आपण। सेंटर पासून 3.5 इंचावरती मार्क करून आणि उंचीला 4 इंच घेऊन अर्धा इंचाचे टक्स मारून घेतलेले। अशा प्रकारे गळा तयार झालेला आहे। आता मला एवढाच काठ शिल्लक होता, त्याच्यात गळ्याला डिझाइन करायची होती। तर मी या काठामध्ये 2 पट्ट्या काढून घेतल्या 1-1 इंचाच्या आणि साईडचा जो पार्ट होता तो मी आतमध्ये फोल्ड करून घेतला आहे। म्हणजे जेणेकरून धागे निघणार नाहीत, अशा पद्धतीने मी ते काठाचे साईडचे थोडंसं आतमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे। दोन्ही पट्ट्या अशा प्रकारे तयार करून घेतलेत मी। आता आपल्याला ह्या पट्ट्या तयार केलेत ते गळ्याला जोडायचे आहेत।
मेन म्हणजे त्या गळा पण छोटा आहे आणि पट्ट्या पण तेवढ्याच इंचाच्या शिल्लक होत्या. बरोबर 8-8.5 इंचाच्या पट्ट्या शिल्लक होती. बरोबर त्या गळ्याला एकदम परफेक्ट बसलेल्या आहेत. ही पट्टी एका साईडला मी अशा प्रकारे जोडून घेतली. गळ्याच्या दुसऱ्या बाजूला पण मी ती पट्टी जोडून घेतली. त्याला आपण लेस जोडून घेऊया. पाच साईडला मी लेस जोडून घेते. कोपऱ्यात मी फोल्ड करून घेतली आहे कोण्यामध्ये. खाली आपण कमरेच्या साईडला पण लेस जोडून घेऊया. पाठीमागचा गळा तयार झालेला आहे. तर आपल्याला गळा कसा वाटतो ते नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.